नमस्कार मंडळी, आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत नवीन मेथी मसाला। चला तर मग सुरू करूया। सोयाबीन आपण टाकून ठेवलेला आहे पातेल्यामध्ये। आता 5 मिनिटं उकळू देऊया। उकळी फुटलेली आहे। आता सोयाबीन शिजलेला आहे मस्त। आता ती बघा अशी बारीक कट करून घेतलेली आहे। आता या पाण्यातून काढलेली आहे। दीदी बघा इथे किचन कट्ट्यावर उभी राहिलेली आहे। इथं घेतलाय एक कांदा, हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो। आता हे कट करून घेऊया। बघा आता शिजवून बारीक कट केलेले आहेत आणि त्याच्यातलं पाणी पिळून काढलेलं आहे। मिरच्या आणि लसणाची अशी मिक्सर मधून पेस्ट बनवून घेतली बारीक अशी। कांदा पण बारीक कापून घेतलाय। टोमॅटोची पेस्ट केलेली आहे। गरम झाले, आता तेल टाकून घेऊया कढईमध्ये। तेल गरम झाले, त्यामध्ये आता सुरुवातीला मिरची व लसूण टाकून घेऊया। मिरची व लसूण टाकून घेतलेला आहे। आता बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया। कांदा टाकून झालाय। कांदा व मिरची पूर्णपणे आता ब्राऊन होईपर्यंत आता आपण तेलामध्ये भाजून घेऊया। ते बघा कांदा व मिरची असा ब्राऊन मस्त झालेला आहे। आता त्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकून घेऊया। टोमॅटो पेस्ट पण टाकून घेतली। आता थोडा हलवून घेऊया। चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आता मीठ टाकून घेतलंय। आपला मिरची, लसूण, टोमॅटो, कांदा भाजून झालेला आहे। आता थोडा आपण आता गॅस कमी करूया। हळद टाकून घेऊया। आता आपण सोयाबीन टाकून घेऊया त्याच्यामध्ये। सोयाबीन टाकून घेतलेला आहे। आता बघा सोयाबीन असं मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण आता थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर ऍड करूया। अंबारीचा कांदा लसूण मसाला पण थोडा ऍड करून घेऊया त्याच्यामध्ये। आता बघा आपले सर्व मसाले वगैरे लाल तिखट वगैरे ऍड करून झालेला आहे। आता मस्त फ्राय झालेले आहे। आता त्यामध्ये आपण कट केलेली मेथी ऍड करून घेऊया। त्या अगोदर थोडं पाणी टाकून घेऊया। पाणी थोडं टाकायचं आहे। पाणी टाकून झालंय। आता मसाले ऍड करूया। गरम मसाला वगैरे टाकून घेतलाय। कट केलेली मेथी टाकून घेऊया त्यामध्ये। मेथी टाकून घेतली। मेथी टाकून झालेली आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स केले। आता आपण गॅस कूट टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट टाकलंय। 10 ते 15 मिनिटं आता असे कमी फ्लेम वरती उकळत ठेवणार आहोत। सोयाबीन मेथी मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण ताटामध्ये वाढून घेणार आहोत। आपण बघा सोयाबीन मेथी मसाला ताटामध्ये वाढून घेतला आहे। लिंबू घेतलेला आहे, टोमॅटो, कांदा व बाजरीच्या भाकरी। बघा आता टेस्ट करून सांगणार आहे आपल्याला आता भाजी कशी झालेली आहे ती। सानू दीदी बघा आता टेस्ट करत आहे। सानू दीदीने भाजी खाल्लेली आहे। प्रकारच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।